मित्रांनो नमस्कार. मराठी रेल्वे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, रेल्वे म्हटलं की आपल्या समोर येतात UP, बिहार, राजस्थान, आसाम, ओरिसा येथील लोक. रेल्वेमधील कर्मचारी असो किंवा अधिकारी असो किंवा प्रवास करणारे प्रवासी असो, यामध्ये त्यांच्या तुलनेत मराठी माणूस हा अत्यल्प दिसतो. बऱ्याच संशोधनानंतर किंवा अभ्यासानंतर एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मराठी माणूस यामध्ये जास्त का दिसत नाही. तर त्याचं महत्त्वाचं कारण असं समोर आलं, मराठी माणसाला रेल्वेबद्दल फारशी माहितीच नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला किंवा मराठी माणसाला रेल्वेचे प्रवास किंवा रेल्वेबद्दलची कुठलीही प्रकारची माहिती समजावी या हेतूनं मराठी रेल्वे हे यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत. उच्च शिक्षित असलेला मराठी माणूसही रेल्वेचा प्रवास टाळतो आणि हिंदी भाषिक, कमी शिकलेला किंवा पूर्णपणे अनपढ माणूस देखील रेल्वेचा प्रवास करतो. त्याचं एकमेव कारण म्हणजे रेल्वेबद्दल मराठी माणसाला माहिती नसणे आणि हिंदी भाषिक असो किंवा दाक्षिणात्य लोक असो, यांना रेल्वेबद्दल पुरेशी माहिती असल्यामुळं ते बिनधास्त रेल्वेने प्रवास करतात. मित्रांनो, भारतीय रेल्वेचं जाळं असं काही पसरलं आहे ज्यामुळे जागतिक पटलावर देशाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास हा तसा फार जुना. आज अशाच या रेल्वेचा वाढदिवस जवळपास 170 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 एप्रिल 1853ला पहिली रेल्वे भारतात धावली आणि इतिहासात याची नोंद सुवर्णाक्षरात झाली. आजच्या घडीला असंख्य जणांना रोजगार पुरवणारी ही रेल्वे दरवर्षी आणखी वयोवृद्ध होत चालली नाही, तर ती आणखी तरुण होत चालली आहे. दर दिवसागणिक रेल्वेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे बदल होत आहेत. ती आणखी अद्ययावत होत चालली आहे. रेल्वेनं खऱ्या अर्थानं एक मोठा प्रवासाचा पल्ला गाठला आहे. चला तर मग बघूया भारतातील पहिल्या रेल्वेबद्दलच्या काही रंजक गोष्टी. बोरी बंदर म्हणजेच आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे हा 32 किलोमीटरचा प्रवास या रेल्वेनं 57 मिनिटांत पूर्ण केला होता. तर 21 तोफांच्या सलामीनं दुपारी 3:30 भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास सुरू झाला होता. या ऐतिहासिक दिवशी मुंबईमध्ये एक दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सिंध, सुलतान आणि साहिब ही 3 इंजिनं आणि 14 डबे असलेली ही गाडी 400 जणांना घेऊन ठाण्याच्या दिशेने धावली होती. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड फॉकलँड यांची पत्नी लेडी फॉकलँड यांच्यासह गाडीत 25 VIP प्रवासी होते. त्यामध्ये नाना शंकर शेठही होते. रेल्वे सुरू करण्यात नानांचे योगदान मोठे होते. त्याबद्दल त्यांना पहिल्या वर्गाचा म्हणजेच फर्स्ट क्लासचा पास देण्यात आला होता. मित्रांनो, असंही बोललं जातं, जेव्हा पहिली रेल्वे धावली त्यावेळेस त्या रेल्वेच्या इंजिनला बघून लोक घाबरून पळू लागले होते. रेल्वेला त्या काळी लहान मुलं खाणारा लोखंडी राक्षस किंवा चाक्या म्हसोबा अशी नावं देखील दिली होती. आज महाराष्ट्रात रेल्वेची 700 स्टेशन्स आहेत. त्यापैकी 100 स्टेशन ही मुंबई आणि उपनगरातच आहेत. तर मित्रांनो, रेल्वेच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि मराठी रेल्वे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. इथून पुढे रेल्वेच्या प्रवासाबद्दल असो किंवा परीक्षेबद्दल असो किंवा काही रंजक माहिती असो, मराठी रेल्वे या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच शेअर केली जाईल. धन्यवाद.